सकाळचे 9:30 वाजलेले होते. सकाळी उठून सर्वात आधी अंघोळ वगैरे करून घेतली आणि मुलांसाठी इथं वरण भात लावत होते. सकाळी उठल्यानंतर आहे ना स्वतःची तयारी करायला मी वेळच देत नाही. कारण की परी झोपलेली आहे. ती झोपली ना तर घाई गडबडीत माझे कामं असतात. कारण की ती झोपली तोपर्यंतच मी काम करू शकते. ती उठल्यानंतर तिचं असं आहे ना, मला घेऊनच तू काम कर. आणि ना ती छोट्या छोट्या गोष्टींनी रडत असते. परी खूप चिडचिड करायला लागली. आता 2 वर्षाची झाली. ती वेळेवर झोपत सुद्धा नाही. दिवसासुद्धा ती झोपली कधीतरी तर 1 तास झोपते. तिला जास्त झोपच नाही. आणि ॲक्टिव्ह खूप आहे. खूप खेळते ती. असं वाटतं की खेळले ना आता ती दमली आणि दमल्यानंतर ती झोपेल, पण ती झोपत नाही. आज सुद्धा ती रात्री आहे ना 4:30च्या पुढेच झोपली आणि रोज तिचं पहाटे 4च्या पुढेच झोपणं असतं आणि तिच्यामुळे मग माझं पण वेळेवर झोपणं नसतं आणि सगळं रुटीन असं चेंज होत असतं. आज तर काहीच काम करायची इच्छा नव्हती, तरी सुद्धा ते मुलांसाठी तर आपल्याला रोजचं काम करावंच लागतं आणि त्याचा परिणाम आहे ना माझ्यावर सुद्धा झाला. म्हणजे माझी सुद्धा तब्येत मला खराब वाटायला लागली आहे. आता इथे आहे ना वरण बनवत होते, तेवढ्यात परी उठली आणि खूप रडत होती. आता म्हटलं वरण भात झाला, सर्वात आधी तिला अंघोळीला नेऊ. इथं मी आयुषसाठी वाढून दिला आणि परीला अंघोळीला घेऊन गेली. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय.